हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख, वादळे, संकटे आपल्या आयुष्यात येत असतात आणि आपली मानसिकता खराब होत असते. त्यासोबतच मित्रांनो, जीवन म्हटलं किंवा आयुष्य म्हटलं तर दुःख हे येणार आहे. ही साधी सोपी गोष्ट माणसाला समजायला उशीर लागतो आणि त्यामुळे सर्व प्रपंचाचं म्हणा काय म्हणा गोंधळ होतो. पण मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात दुःख येत असेल, प्रॉब्लेम्स येत असतील, मनस्थिती खराब होत असेल, तर समजून जायचं की आपले दिवस नक्की बदलणार आहे. आपल्या दुःखांना फुल स्टॉप लागणार आहे. त्यासोबतच आलं तर दुसऱ्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष देऊ नका, कमी लेखू नका. कारण माणूस दुसऱ्यांना दोष देतो, नंतर त्याला त्या पश्चाताप होतो, वेळ निघून गेलेली असते आणि बऱ्याच गोष्टी बिघडत असतात. म्हणून दुःख, संकट आलं तर ते हसतमुखाने स्वीकारा. कारण काही दुःख तुम्हाला घडवायला येत असतात, तुमची परीक्षा घ्यायला येत असतात, तुम्हाला सक्षम बनवायला येत असतात. त्याचप्रमाणे पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा त्या प्रपंचासाठी, मुलाबाळांसाठी, येणाऱ्या भविष्यासाठी आपण मेहनत करत असतो आणि त्याचं फलित म्हणून आपल्याला यश मिळतं. म्हणून मित्रांनो, कोणत्याही फील्डमध्ये काम करत असाल, कोणतंही काम करत असाल, तर एक गोष्ट नक्की करायची ती म्हणजे अशी की चेहऱ्यावरती स्माइल नक्की असू द्या. कारण जेव्हा चेहऱ्यावरती स्माइल असेल तर तुम्ही कोणतंही काम करा, प्रसन्न मनाने केलेलं काम त्यात सक्सेस तुम्हाला नक्की मिळेल. म्हणून हसतमुखाने काम करा, दुःखाला आनंदाने स्वीकारा आणि त्या दुःखाला सांगा की मी तुझ्या वाटेत उभा आहे, तू कधी येतोय, तुझी वाट बघतोय. जर तुमची भूमिका दुःख पचवण्याची असेल तर ते दुःख तुम्हाला क्षुल्लक वाटेल आणि तुम्ही एक सुखकर जो प्रवास आहे आयुष्याचा तो करू शकाल. आज मी तुमच्या डोळ्यासमोर एक संघर्ष किंवा संघर्षाची परिभाषा काय असते ते मांडणार आहे, सांगणार आहे. तर एक करायचं, ही गोष्ट किंवा ही स्टोरी ऐकत असताना शांतपणे डोळे मिटून घ्यायचे. त्याने होईल असं की मी तुम्हाला जे सांगतोय ते तुमच्या डोळ्यासमोर हुबेहूब उभं राहणार आणि गोष्ट किंवा ही स्टोरी किंवा ही प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला समजण्यासाठी सोपी जाईल. मित्रांनो, आय होप तुम्ही डोळे बंद केले असतील तर मी जे सांगणार आहे किंवा ही स्टोरी सुरुवात करणार आहे तर डोळे बंद केले असल्यामुळे ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील. कल्पना करा, आता तुम्हाला मी थोडं मागे घेऊन जा. तो काळ आहे मित्रांनो 1952चा. फिनलंड मधलं हेलसिंकी शहर आहे. खूप छान शहर आहे. ऑलिम्पिक स्टेडियम आहे. तुम्ही जर ऑलिम्पिक स्टेडियम बघितले असतील तर तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं असेल. ते स्टेडियम मित्रांनो खचाखच भरलेलं आहे, म्हणजे खूपच लोक आहेत. मॅटवर एक भारतीय कुस्तीगीर उभा आहे. अंगावर धड कपडे नाही, त्यानंतर पोटात जेवण नाही आणि खिशात परत जायचं तिकीटही काढायला पैसे नाही. पण डोळ्यात एक जिद्द आहे. जिद्द कोणती आहे की आज भारताचं नाव जगात गाजवायचं आहे. तो कुस्तीगीर जिंकतो आणि इतिहास घडतो. स्वतंत्र भारताला वैयक्तिक स्पर्धेत मिळालेलं पहिलं ऑलिम्पिक पदक. पण मित्रांनो, गंमत बघा, आज हा माणूस किती जणांना माहित आहे. तुम्हाला मिल्खा सिंग माहित असतील, ध्यानचंद माहित असतील, पण खाशाबा दादासाहेब जाधव हे नाव माहित आहे का? आणि बहुतेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटेल. आजच्या व्हिडिओत आपण हीच गोष्ट बघणार आहोत. एका मातीतल्या पोराची, जिद्दीची, संघर्षाची आणि विस्मरणात गेलेल्या एका वीराची गोष्ट आहे. शेवटपर्यंत बघा, कारण या गोष्टीचा म्हणजे ही गोष्ट सुरू होते त्यानंतर त्याचा शेवट होतो आणि शेवट अत्यंत म्हणजे वाईट होतो. म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पहिला भाग असा आहे ह्या गोष्टीचा. मातीतलं बाळ आहे, लहानपण आहे. 15 जानेवारी 1926ला सातारा जवळच्या कराड तालुक्यातलं एक खेडेगाव आहे, छोटस गाव आहे. जर कोणी सातारा कराड ह्या साईडचं असेल तर त्यांनी नक्की कमेंट्स मध्ये लिहा. गोलेश्वर इथं दादासाहेब जाधव नावाच्या एका पैलवान वडिलांच्या पोटी एक मुलगा जन्माला येतो
आणि त्या मुलाचं नाव असतं खाशाबा दादासाहेब जाधव. वडील स्वतः कुस्तीगीर, गावातल्या आखाड्यात रोज मातीत लोळणारे. ज्या घरात कुस्तीचा वारसा असतो तो वारसा सातत्याने टिकून आपल्या मुलांकडे जे आपले वडीलधारी लोक असतात ते देत असतात. त्याचप्रमाणे ह्या घरामध्ये झालं की वडील स्वतः कुस्तीगीर असल्यामुळे खाशाबाला लहानपणापासून कुस्तीची आवड निर्माण झाली. तेव्हा त्यांचं वय होतं मित्रांनो 8-9 वर्ष असेल. तेव्हापासून त्या आखाड्यात उतरायला लागले. आवड म्हटली की विषय खूपच गंभीर असतो. गावातली माती, तिथले जुने पैलवान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वडिलांचं मार्गदर्शन, हेच त्यांचं पहिलं विद्यापीठ होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हे साधं गावातलं पोरग, ना श्रीमंती, ना फॅसिलिटी, ना कोणता मोठा आधार. मग तो आधार असेल पैशांचा असेल, पैसा खूप मोठी गोष्ट आहे, काळ कोणता असो, तर मनात एक जिद्द होती किंवा कुस्तीत काहीतरी करून दाखवायचं आहे की ज्याने माझ्या गावाचं, माझ्या देशाचं आणि माझ्या वडिलांचं नाव लौकिक होईल. मग कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या कुस्तींना किंवा कुस्तीच्या गुणांना खरी दिशा मिळाली. आता कोल्हापूर संस्थान म्हणजे कुस्तीचं माहेरघर म्हटलं जातं. इथले गुरु, इथले आखाडे यांनी खाशाबाला घडवलं. याच काळात त्यांना एक गुरु भेटले ज्यांनी त्यांच्यातली चमक ओळखली, त्यांच्यातले गुण ओळखले आणि म्हणाले की हा पोरगा साध्या सुध्या कुस्तीसाठी बनला नाही, हा ऑलिम्पिक साठी बनलाय. हे चॅप्टर इथे संपलं. आता दुसरं चॅप्टर चालू होतं. ते असं की पहिलं ऑलिम्पिक खाशाबा जाधव यांनी 1948 या काळात मिळवलं. तो काळ होता 1948 लंडन ऑलिम्पिक. भारत नुकताच स्वातंत्र्य झालेला. या ऑलिम्पिक मध्ये खाशाबा जाधवने पहिल्यांदा भारताचं प्रतिनिधित्व केलं. बॅटमवेट गटात आता विचार करा, 6वं स्थान म्हणजे तसं फार मोठं यश वाटणार नाही. पण इथं खरं गोष्ट ही वेगळी आहे. जगातल्या बलाढ्य कुस्तीगीरांसमोर आता ऑलिम्पिक म्हटलं तर तिथे जगातील मोठमोठे बलाढ्य अनुभवी पैलवान असतात. सर्वांना ही गोष्ट माहित आहे. आणि मित्रांनो, खाशाबा हे त्यांचा आपण परिचय बघितला तर खेड्यागावात राहणारे ते होते. त्यांना कसलंही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण म्हणजे जे ट्रेन केले जातात कुस्तीगीर, तसं खाशाबा जाधव यांच्या बाबतीत नव्हतं. केवळ देशी आखाड्याचं त्यांना नॉलेज होतं. आणि इथून खाशाबांच्या मनात एक जिद्दीची ठिणगी पेटली. त्यांना वाटलं पुढच्या वेळी पदक घेऊनच परतायचं. आता 1952 हेलसिंकी ऑलिम्पिक जवळ येत होतं. खाशाबाची तयारी जोरात सुरू होती, कारण मनात ठिणगी पेटली होती की मला पुढच्या वेळी पदक घेऊन परतायचंय. आणि जिद्द मनात जेव्हा पेटते मित्रांनो, तर संघर्षाचा जो संघर्ष होता त्याला फुल स्टॉप लागणार होता. पण एक मोठी अडचण उभी होती आणि ती काळ कोणता असला, आम्ही सुरुवातीलाच सांगितलं, पैसे. जिद्द, चिकाटी सर्व होती खाशाबांमध्ये. पण एक गोष्ट किंवा एक अडचण त्यांना उद्भवायला सुरुवात झाली, ती म्हणजे पैसे. त्या काळी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडे फार मर्यादित निधी होता, कारण भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि तो काळ आठवला बिकट परिस्थिती होती. परदेशी प्रवास, राहणं, खाणं, पिणं, प्रशिक्षण या सगळ्यांसाठी पैसे कुठून आणायचे. इथे खाशाबाच्या जे गावकरी होते, गोळेश्वर आणि मित्रांनी कमाल केली. झालं काय तर कोल्हापूरचे तत्कालीन राजे आणि गावकऱ्यांनी वर्गणी काढली. जसं आपण गणपतीसाठी वगैरे करतो त्याप्रमाणे वर्गणी जमा केली. तो काळ खूप म्हणजे डेंजर आहे मित्रांनो. जर तो काळ आठवला तर डोळ्यात नक्की पाणी येतं. ती एका होतकरू मुलाला कोणताही सपोर्ट नसताना इतकं स्ट्रगल करून एवढं म्हणजे मिळवणं ती सोपी गोष्ट नाही. आता त्या काळात त्यांच्या वडिलांनी किंवा नातेवाईकांनी जमीन विकली की आपला मुलगा ऑलिम्पिकसाठी जावा. आणि मग तेव्हा कुठे जो काय असेल तो प्रवासाचा खर्च जमा झाला. विचार करा, एक सामान्य कुटुंबाला काय खस्ता घ्याव्या लागतात, आर्थिक, मानसिक सर्व गोष्टी असतात. पण खाशाबांचं जेव्हा नाव आदराने घेतलं जातं
तेव्हा छाती फुलून म्हणजे अशी अभिमान वाटतो की एका सामान्य कुटुंबातल्या मुलासाठी गावानं एकत्र येऊन स्वतःची जमीन विकून परदेशी पाठवलं. हा जो प्रवास होता मित्रांनो, हा फक्त एका माणसाचा प्रवास नव्हता. ही संपूर्ण गावाची मातीच्या आकांक्षा घेऊन गेलेली एक चळवळ होती. आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला म्हणजे 1952 हेलसिंकी. खाशाबा हे बॅटमवेट फ्रीस्टाईल कुस्ती गटात उतरले. एका मागोमाग प्रतिस्पर्धी आले. जपान, मेक्सिको, जर्मनी सारख्या बलाढ्य देशांचे कसलेले पैलवान समोर होते. आणि एक देशी आखाड्याच्या जोरावर आणि जिद्दीच्या जोरावर खाशाबा त्या बॅटमवेट किंवा फ्रीस्टाईल कुस्ती गटात उतरले होते. पण ज्या माणसामध्ये जिद्द, चिकाटी, आकांक्षा, स्वप्न, संघर्ष या सर्व गोष्टी भरलेल्या होत्या, ते हार कशाला मानतील प्रश्नच येत नाही. त्यांनी हार मानली नाही. डाव प्रतिडाव, ताकद आणि यंत्र याचा वापर करत ते एक एक फेरी जिंकत गेले. मित्रांनो, कसं आहे, कोणताही खेळ म्हटला तर त्या खेळामध्ये प्रतिस्पर्धी असतात. एक हारतो, एक जिंकतो. तसंच या खेळामध्ये झालं आणि निकाल लागला. खाशाबा जाधव कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल विजेते ठरले, ते जिंकले. मित्रांनो, हा क्षण नुसता एका खेळाडूचा विजय नव्हता. हा क्षण होता स्वतंत्र भारताने वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धेत जिंकलेलं पहिलं पदक. आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. यापूर्वी भारताला हॉकीत सांघिक सुवर्ण पदक मिळाली होती, पण वैयक्तिक गटात एका खेळाडूने एकट्याने लढून पदक मिळवण्याची ही पहिलीच वेळ होती. एका खेड्यातल्या पोरानं त्या प्रवासासाठी गावकऱ्यांनी जमीन विकली. जगाच्या नकाशावर भारताचं नाव कोरलं. खेडगाव म्हटलं तर किती संघर्ष असतो मित्रांनो. आज असे बरेच खेडे आहेत की तिथे बस सुद्धा जात नाही, फॅसिलिटी नाही आहेत, पण तिथील जे मुलं आहेत, सामान्य परिवारातील काबाड कष्ट करणारी मुलं आहेत, ते संघर्ष त्यांचा चालू आहेत. त्याचप्रमाणे खाशाबा यांनी जो स्ट्रगल केला, संघर्ष केला आणि त्यांनी कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्झ मेडल त्यांनी मिळवलं. आणि जेव्हा ते मायदेशी परतले, त्यानंतरचा जल्लोष आणि एकटेपणा. खाशाबा जेव्हा भारतात परतले मित्रांनो, तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. कराडमध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली. हजारो लोक रस्त्यावर उतरले. एका बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली, तब्बल काही किलोमीटरची. त्या क्षणी वाटलं असेल की आता या वीराचं आयुष्य बदलेल, जे सरकार आहे त्यांची काळजी घेईल. पण मित्रांनो, इथूनच कहाणीचा दुसरा अधिक वेदनादायी अध्याय सुरू झाला. तो कसा? काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही हे प्रत्येकाला माहित आहे. म्हणून वेळेची किंमत करा, मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो. लोक किंवा सरकार जल्लोष होता तो ओसरला आणि खाशाबा जाधव हळूहळू विस्मरणात गेले. त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी केली. उप अधीक्षक पदापर्यंत ते पोहोचले. पण होतं काय मित्रांनो, एका ऑलिम्पिक पदक विजेत्याला जो मान सन्मान हवा असतो, तसा मान सन्मान, आर्थिक स्थैर्य आणि सरकारी पाठबळ हे त्यांना पुरेसे मिळालेलं नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. काळजाला घाव घालणारी गोष्ट आहे की एक खेड्यातला मुलगा एवढा स्ट्रगल करतो आणि आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा तो आपल्या भारतासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या गावाचं नाव, आपल्या देशाचं नाव, इतर सर्व गोष्टी, पण सरकारी मदत किंवा पाठबळ पाहिजे तसं मान सन्मान त्यांना मिळाला नाही. ज्या देशासाठी त्यांनी जमीन विकून उपासमार सहन करून पदक जिंकलं, त्याच देशाने त्यांना पाहिजे तसा मान सन्मान दिला नाही. ही जी सल आहे त्यांच्या मनामध्ये शेवटपर्यंत राहिली आणि शेवट उशिरा मिळालेला त्यांना जो सन्मान आहे, 14 ऑगस्ट 1984 हा जो दिवस आहे,
तो काळा दिवस एका रस्ते अपघातात खाशाबा जाधव यांचे निधन झाले. गोष्ट खूप मनाला चटका लावून जाते मित्रांनो. एक महान खेळाडू शांतपणे जवळपास दुर्लक्षित करून दुर्लक्षित अवस्थेत या जगातून निघून गेला. पण म्हणतात ना, खरी किंमत कधी कधी माणूस मेल्यावर कळते. हे सत्य आहे मित्रांनो. असे भारतात खूप उदाहरणं झाले की ते जेव्हा ते जिवंत होते त्यांची किमया अफाट आहे. त्यांची बरेच असे नाव आहेत की माणूस मेल्यानंतरच सर्वांना त्याची किंमत कळते. जिवंत असताना का त्या गोष्टी लोक देत नाही त्याला. तेच खाशाबा जाधव यांच्या बाबतीत झालं. त्यांच्या मृत्यूनंतर हळूहळू त्यांच्या कामगिरीची दखल घेतली जाऊ लागली आणि 2000 साली मरणोत्तर अर्जुन पुरस्कार त्यांना देण्यात आला. बघा मित्रांनो, म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याची किंमत जगाला कळत, हयात असताना का नाही कळत, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगा. दिल्लीतील प्रसिद्ध जे कुस्ती स्टेडियम आहे त्या स्टेडियमला KD जाधव इंडोर स्टेडियम असं नाव देण्यात आलं. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आणि क्रीडा जगताने त्यांचं जे योगदान आहे ते अधिकृतपणे मान्य केलं. पण मित्रांनो, प्रश्न हा आहे, हा सन्मान त्यांना हयातीत का मिळाला नाही? हे जे सर्व आता आहे ते जिवंत असताना का नाही मिळाला? ज्या माणसाने देशाचं नाव उंचावलं त्याला जिवंतपणी आधी आर्थिक सुविधा का मिळाली नाही? मित्रांनो, खाशाबा जाधव यांची जी गोष्ट आहे ही फक्त एका पदकाची किंवा मेडलची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे सामान्य माणसाच्या असामान्य जिद्दीची. कारण त्यांचं स्ट्रगल आपण बघितलं. सुरुवातीला कसं त्यांनी स्ट्रगल केला, गावकऱ्यांनी कसं वर्गणी काढली, जमीन विकल्या, एवढा संघर्ष केला. पण आपल्या या भारत सरकारने त्यांना जो मान सन्मान द्यायला पाहिजे तो दिला नाही. एका गावाने एकत्र येऊन एका पोराचं स्वप्न जगवण्याची आणि एका देशाने आपल्या हिरोला विसरून जाण्याची. आज आपण जेव्हा नीरज चोप्रा, PV सिद्धू यांसारख्या खेळाडूंचं कौतुक करतो तेव्हा एक क्षण थांबून खाशाबा जाधव यांचं स्मरण नक्की करा. कारण त्यांनीच तो रस्ता तयार केला मित्रांनो, ज्यावरून चालत आज भारत ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकतोय. ते त्यांचीच देणगी आहे, ते त्यांच्यामुळे साध्य झालेलं आहे. मित्रांनो, जर ही सत्य गोष्ट जर तुमच्या मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट्स करा. तुमचा काय अभिप्राय असेल तो कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि महत्वाचं म्हणजे खाशाबा जाधव यांचं जे नाव आहे ते विस्मरणात जाऊ देऊ नका. आणि महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला कोणता भाग जास्त मनाला भिडला, त्यांचा स्ट्रगल असेल, बालपण असेल, त्यांचं जे कोणताही भाग असेल तो कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन धोरणासह, नवीन संकल्पासह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.